नर्मदे यार. हे पहा, आपल्याला एक परिक्रमावासी आहे. काही ठिकाणचे जेवढे परिक्रमावासी माझ्या संघ आहे त्यांची मला थोडी थोडी ना त्यांच्याकडून थोडं समजून घ्यायचे. पहिले जे परिक्रमावासी माझ्या संघ चाललेत ना ते जे आहेत हे आपले विनेकरी. हे पहा. हां, गेवराई शेमी. बोला तुम्ही. तालुका. बोला. जिल्हा औरंगाबाद. बोला. इथून वंकरेश्वरून परिक्रमा उचललेला आहे. ही शेवट अंबरकंठाला जाऊन परत वंकरेश्वरला येणार. ही परिक्रमा अशी उचललेला आहे. भगवंत करीन तेव्हा खरं आहे. रामकृष्ण नर्मदा मैया. पंढरपूरचे तुम्ही पंढरपूरच्या विनेकरी आहेत. किती वेळा पंढरपूरला चालत? पंढरपूरला 28 वाऱ्या करेल माऊली. 28. 28 वर्ष पंढरपूरच्या वारी केली. शेगावच्या 7. हां, शेगावच्या पण 7 करेले. हां, पैठणच्या 11. हां, पैठण नाथ पैठण हां, 11 वाऱ्या. हां. दिंडी विना शेगावून विना पाकवात बक्षीस मिळाला आम्हाला 7 वर्षात. हे गेवराई शेमीचे यशवंत एकनाथ ताठे हे बोलते. आणि पायी कर्म चालू आहे. पायी परिक्रमा चालू आहे. किती हजार किलोमीटर? किती हजार किलोमीटर चालणार? 3600 किलोमीटर आहे म्हणते. 3600. हा. अरे वा. वय किती? वय 77. 77 वर्ष. हा, 77 वर्ष. हे हे ना 77 वर्ष वयाचे. आणि एक तुम्हाला सांगतो, यांना आहे ना थोडा आजार असल्यामुळे यांचा आजार पूर्ण जळालेला आहे. काहीच राहिलेलं नाही आहे. मोठा गोळा होता, वाय गोळा. तो एकदम कमी झाला. शुगर कमी झाली. कमी झालं. जळाले सगळे. यांचं सगळं पूर्ण झालं. काहीच राहिलं नाही. पण तरी पण बघू आपण, नाही का? शंका आहे. हां, त्यांच्या मनामध्ये थोडी शंका आहे. हां, गोळ्या चालू ठेवल्या. नर्मदे यार. बोला गाव. गटगोळ. गेवराई शेमी. बोला. इथून वंकरेश्वरून पायी परिक्रमा चालली. वंकरेश्वरला. ओंकारेश्वरून उचलली. आता पडत अमरकंटकला जाणार ना. अमरकंठला जायचं. हां, आता किती किलोमीटर आहे आत्तापर्यंत? आणि हे तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत जेवढे परिक्रमावासी आलेत ना ह्या ठिकाणी कवाड, ते आपल्याला आहे ना कमीत कमी 1300 ते 1350 किलोमीटर. 1350 किलोमीटर पायी आहे ना चालत आलेत आत्तापर्यंत. आणि सगळ्यात मोठमोठे घाट, सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत हे चढून आलेत. आपल्याला अजूनही एक पर्वत लागणार आहे. बोला. विश्वनाथ शामराव गायके, राहणार आळंद, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. ओंकारेश्वरून परिक्रमा उचललेली 6 तारखेला. आता आम्हाला अमरकंठाला जाणार. परत ओंकारेश्वरला यायचंय. ओंकारेश्वरला येणार. 3500. किती हजार किलोमीटर आहे आतापर्यंत? किती हजार किलोमीटर चाललेत आतापर्यंत? 1200 का? 1200-1300. 1200-1300. धन्यवाद. नर्मदे यार. बोला. विलास जयसिंग कुंभार, राहणार पिंपरी, पुणे 17. हे पुणे साताऱ्याचे बघा. हे ना आपल्या पुण्याचे. मी पण पुण्याचा आहे. हा, पिंपरी चिंचवड. पिंपरी. आतापर्यंत तुम्ही पायी कधी परिक्रमा केली का? किती वेळा? काय? नाही, कधीच नाही. पहिलीच परिक्रमा आहे माझी. ही पहिलीच परिक्रमा आहे त्यांची. बघा, पायी चालण्याचा अजिबात त्यांना अनुभव नाही आहे. आणि या अनुभव नसल्यामुळं तरी पण ते आहे ना किती 1350 किलोमीटर आत्तापर्यंत इथपर्यंत आलेले आहेत. आणि त्या याच्यामध्ये ते ना एवढे 1350 किलोमीटर त्यांना अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम झाला आहे का तुम्हाला? काहीच नाही. कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. पाय मुरगळला होता माझा एका ठिकाणी, तरी पण दवाखाना जवळजवळ 56 किलोमीटर होता. तरी पण तो पाय मुरगळलेला तसाच घेऊन मी 56 किलोमीटर गेलो. ते कोणतं ठिकाण कोणतं होतं? ते धडगाव. धडगावला मी आलो.
56 किलोमीटर म्हणजे तुम्ही पूर्ण खापरमाळ चढून वर आले. आणि मग त्यानंतर पाय मुरगळ. कारण तिथं 50 किलोमीटर ते 60 किलोमीटर पर्यंत आहे ना, भोवतीवरून तुम्हाला दवाखानाच नाहीये. नाहीये भोवती ते डायरेक्ट धडगाव आहे. ते पण याला आहे आपल्या बेलगावला. मी जळगावलाच दाखवलं. मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आता? दाखवलं तर डॉक्टर म्हणले तुम्ही एवढे 56 किलोमीटर चालत आलाय, तुम्हाला काही झालेलं नाही आणि तुम्हाला काही पायाला कोणत्याही प्रकारचं नाही, फक्त पाय वर करा आणि झोपा, त्या आपोआप तुमचं हे कमी होऊन जाईल. काय सूज आहे ना होती थोडी, ती कमी होऊन जाईल आणि तुम्ही बिलकुल नॉर्मल आहे, तुम्ही चांगली आता करू शकता असं डॉक्टरांनी सांगितलं. ही सगळी आहे ना, ही नर्मदे माईची कृपा आहे. असं आहे. माझा एका ठिकाणी चष्मा विसरला होता. मी एका 2 व्हीलरवाल्यांना विनंती केली की माझा तेवढा चष्मा इथं 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे, तो देऊ शकाल का? तर त्या तिथल्या रहिवाशांनी मला तो चष्मा आणून दिला. धन्यवाद त्या रहिवाशांचं, तिथल्या रहिवाशांचं खूप खूप आणि खूप प्रेम. एवढं प्रेम मी कधीच पाहिलं नाही. हे प्रेम फक्त भेटतं हे ना, हे जे परिक्रमा करतो ना त्याच ठिकाणी आपल्याला प्रेम भेटतं. खूप 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 प्रेम दिलं. खूप प्रत्येक स्टेटच्या जे आम्ही आलो, प्रत्येक स्टेटच्या मध्य प्रदेश म्हणा, महाराष्ट्र म्हणा किंवा गुजरात, दोन्ही तट किती मस्त, म्हणजे लोक सगळे एक जीवाने किती प्रेम करतात. बापरे, त्या प्रेमाला सीमाच नाही आहे कोणती. असं आहे. आपल्या घरी पण जरा मला वाटतं कमी प्रेम मिळत असेल, पण इथल्या लोकांनी अतिव प्रेम दिलेलं आहे. खरं त्यांचे आभार. नर्मदे यार. बघा हे ना एवढं प्रेम आहे. जे परिक्रमावासी चालेल बघा, आमचे 77 वर्षाचे आहे ते. माझं वय 60, त्यांचं वय 60 आहे. 60 वय आहे. 61. आणि हे आमचे किती वय आहे तुमचं दादा? 65, 65, 77. आणि पुढचे आपले 65. बघा हे सगळे 60, 65 आणि 77. तेवढा फक्त एकटाच यांच्यामध्ये मी आहे ना कमी वयाचा आहे. बाकी हे सगळे आहेत ना, सगळे बघा 60, 65. तरीसुद्धा माझे पाय हातपाय दुखतात. काय करणार, शेवटी वजन आहे माझ्याकडे यांच्यापेक्षा थोडं जास्तच वजन आहे. आणि माझं वजन पण कमी झालं आहे. त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. नर्मदे यार.